आता पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 राजकीय बातम्या। मुख्यमंत्री पदाची आताच मांडणी करायची आवश्यकता नाही, शरद पवारांचे विधान। तर मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवणार, संजय राऊतांची प्रतिक्रिया। सीएम पदाचा चेहरा जाहीर करण्याची प्रथा महाराष्ट्रात नाही, नवीन प्रथा पाडायची की नाही हे सर्वांनी बसून ठरवलं पाहिजे। सीएम पदाच्या चेहऱ्यावर पवार ठाकरेंनी त्यांची मतं व्यक्त केली, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। ठाकरेंवर दिल्लीच्या गल्लोगल्ली जाण्याची वेळ आली आहे, मला सीएम करा सांगत ठाकरेंना गल्लोगल्ली फिरावं लागतंय, मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका। भाजपला दंगली घडवायच्या आहेत, दंगली घडवायची जबाबदारी भाजपवाले पोरांवर टाकतात, बाळासाहेब थोरातांचा भाजप नेत्यांवर आरोप। नड्डांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश, गिरीश महाजन आणि फडणवीसांच्या माझ्या पक्षप्रवेशाला विरोध, एकनाथ खडसे यांचा मोठा खुलासा। वरिष्ठांनी जर खडसेंचा पक्षप्रवेश केला तर त्यांना थांबवणारे आम्ही कोण, उगाच आमचं नाव घालून सोयीचं राजकारण करायचं, खडसेंच्या आरोपांनंतर गिरीश महाजनांची टीका। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमच्या नेत्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न, देशमुखांवर दाखल केलेल्या गुन्ह्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। नारायण राणे, निलेश राणे हैवान, शिवरायांचा पुतळा भ्रष्टाचारामुळे कोसळला, विनायक राऊतांची टीका। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसाठी इच्छुक उमेदवारांनी शिंदेंची भेट घेतली, नंदुरबारचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिंदेंची भेट घेतली, विधान परिषदेच्या 3 जागा शिंदे गटाकडे येणार असल्याची माहिती।